महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। सामाजिक कार्यकर्त्या कांचन जाधव यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेला मोटारबोटच्या इंजिन भेट देऊन जपली बांधिलकी। खोपोलीतील सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वामिनी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कांचन जाधव यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी जोपासण्याची परंपरा अबाधित ठेवत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपत्कालीन प्रसंगी कार्यरत असलेल्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला मोटरबोटच्या इंजिनची भेट देऊन वेगळेपण जपले। पूर परिस्थितीत किंवा जलसाठ्याच्या ठिकाणी झालेल्या अपघातात मदतीसाठी धाव घेणाऱ्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेकडून वापरल्या जाणाऱ्या रबरी बोटसाठी इंजिनची आवश्यकता असल्याची बाब कांचन जाधव यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी संस्थेस आर्थिक हातभार लावून इंजिन उपलब्ध करून दिले व त्याचे हस्तांतरण खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या उपस्थितीत छोटेखानी कार्यक्रमात संपन्न झाले। खालापूर तहसीलदार कार्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात बोटीसाठी इंजिन भेट स्वरूपात देणाऱ्या कांचन जाधव यांचे कौतुक करताना तहसीलदार आयुब तांबोळी यांनी प्रतिपादन केले की आपत्कालीन परिस्थितीत उद्भवणाऱ्या अडचणींची जाण ठेवून दिलेली भेट ही बहुमोल आहे, मात्र त्या इंजिनचा वापर होण्याचे प्रसंग घडू नयेत यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केली। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर यांनी आपत्कालीन प्रसंगी धावून जाणाऱ्या समाज बांधवांच्या हाती राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बोटीचे इंजिन देऊन कांचन जाधव यांनी जागृत भगिनीचे कर्तव्य पार पाडल्याच्या भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमात माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, संवाद मराठी लाईव्हचे संपादक बाबू पोटे, खालापूरचे उपनगराध्यक्ष राजेश पारठे, हनीफ कर्जीकर, अमोल कदम, भक्ती साटेलकर, संदीप ओवाळ, पोलीस कर्मचारी प्रकाश वाडवे, संतोषी मात्रे, संदीप ओवाळ, विकी भालेराव, शाहिद शेख, फरहान कर्जीकर आणि तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते। आपण म्हणतो ते खरं आहे, अपघातग्रस्तांच्या मदती करतात या संस्थेच्या कामाबद्दल मी वेगळं असं सांगायची आवश्यकताच नाही। खूपच चांगल्या पद्धतीचं कार्य सतत या संस्थेमार्फत केलं जात आहे। त्याच्यामध्ये खास करून जेव्हा एखाद्या तलावामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी बुडून एखाद्या व्यक्ती मयत होण्याच्या दुर्दैवी घटना होतात, तर अशा प्रसंगी जी बोट असते त्या बोटीचं इंजिन या ठिकाणी कांचन जाधव ताई यांनी या ठिकाणी अपघातग्रस्ताच्या मदतीकरता या संस्थेला दिलेला आहे। खरंच मी तर ईश्वराकडे प्रार्थना करेल की याचा वापर कधी करायची वेळ येऊ नये, परंतु दुर्दैवानं जर याचा वापर करायची वेळ झाली, वेळ जर समजा आली भविष्यामध्ये, तर ही खूप मोठी मदत कांचनताईंकडून या ठिकाणी असणार आहे। तर पुनश्च एकदा मी प्रशासनाच्या वतीनं ही कांचनताईंचे आभार व्यक्त करतो। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेनगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.